गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. विभाग 2 पारंपरिक तर्कशास्त्र सेमिस्टर 4 जे युनिट आपण सुरू केलं होतं विगमनाचे वास्तविक आधार. त्याच्यामध्ये 2 वास्तविक आधार आपण चर्चेला घेणार होतो. त्याच्यातील पहिला आपण चर्चेसाठी घेतलेला होता तो म्हणजे निरीक्षण. निरीक्षणाची व्याख्या आपण पाहिली, निरीक्षणाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. तसंच जो दुसरा वास्तविक आधार प्रयोग हा होता त्याची व्याख्या आपण पाहिली, त्याची प्रयोगाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. त्याच्यानंतर पुढची जी संकल्पना जी आहे ती संकल्पना म्हणजे निरीक्षणाचे दोष. निरीक्षणाची सगळी वैशिष्ट्ये आपण संकीर्ण, सहेतुकता, निवडक, मानसिक, पूर्वानुभवावर आधारलेली प्रक्रिया आहे, शास्त्रीय उपकरणांची मदत घ्यावी लागते आणि विवरणाने निरीक्षण पूर्ण होते. या 7 वैशिष्ट्यांच्या अनुषंगानं शास्त्रीय स्वरूपाचं निरीक्षण होतं असं आपण म्हटलेलं होतं की मनामध्ये विशिष्ट हेतू ठेवून समोरच्या घटनेचं पद्धतशीर असं आणि नियोजनबद्ध केलेलं जे काही अवलोकन आहे त्याला आपण निरीक्षण असं म्हटलं गेलेलं होतं. पण अशा पद्धतीनं या निसर्गातील किंवा समोर घडणाऱ्या घटनांचं निरीक्षण करीत असताना ज्या काही सामान्य अटी आहेत, मग त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता महत्त्वाचे, मानसिकता महत्त्वाचे, शरीर आपलं महत्त्वाचं आहे, नैतिकता महत्त्वाची आहे आणि वास्तविकता महत्त्वाची आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रित असूनसुद्धा बऱ्याचदा निरीक्षणामध्ये दोष राहतात. आणि अशा प्रकारचे जे दोष आहेत त्याच्यामध्ये 2 दोष निरीक्षणामध्ये निर्माण होतात. त्याच्यातील पहिला जो आहे तो म्हणजे अनिरीक्षण आणि दुसरा जो आहे तो दुर्निरीक्षण. मित्रहो, आपण आज चर्चा करणार आहोत अनिरीक्षणाच्या संदर्भामध्ये. अनिरीक्षण, निरीक्षणाच्या पुढं फक्त अ लागलेला आहे. शाब्दिक अर्थ जर आपण विचारामध्ये घेतले तर लगेच कन्सेप्टचा आपल्याला अर्थ समजतो. निरीक्षणाच्या पुढं अ लागलेला आहे, तेच अ आपण डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये घेऊया आणि त्याची डेफिनेशन करूया. अनिरीक्षण, अ याचा अर्थ अपूर्ण निरीक्षण. अपूर्ण निरीक्षण म्हणजेच अनिरीक्षण होय. सोपी व्याख्या आपण केली. संशोधकाकडून किंवा निरीक्षित व्यक्तीकडून समोर घडलेल्या घटनांचं पूर्ण निरीक्षण न होता मनामध्ये हेतू ठेवून नियोजनबद्ध आणि पद्धतशीर असं अवलोकन न करता जे निरीक्षण झालेलं असतं त्यालाच अनिरीक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे पहा, व्याख्या आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्या व्याख्याला अनुसरून जर निरीक्षण जर नसेल तर ते निरीक्षण अपूर्ण आहे असं म्हटलं जातं, त्यालाच अनिरीक्षण असं म्हटलं जातं. मित्रहो, समोर घडलेली घटना आहे आणि त्या घडलेल्या घटनातील काहीच घटक आपल्या निरीक्षित स्वरूपामध्ये निरीक्षित करतो आणि काही घटक आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. असं जे काही निरीक्षण असेल ते निरीक्षण म्हणजेच अनिरीक्षण होय. आमच्यासारखा एखादा प्राध्यापक वर्गामध्ये ज्यावेळेस एखादं व्याख्यान देत असतो, एखादी संकल्पना समजावून देत असतो, त्यावेळेस मित्र हो, शेवटच्या बाकावरती बसणारी 2 मुलं आपसात बोलत असतात, चुळबुळ करत असतात. प्राध्यापकांचं लक्ष त्या 2 मुलांच्याकडे जातं, परंतु प्राध्यापक त्या 2 मुलांना काहीही सूचित न करता तो त्याचं व्याख्यान पुढं घेऊन जातो. बेल पडते, प्राध्यापक निघून जातो. इथं काय झालं? प्राध्यापकाला संपूर्ण वर्गामध्ये मी व्याख्यान दिल्याचं समाधान वाटतं, परंतु शेवटच्या 2 बाकावरती बसणारी जी 2 मुलं आहेत त्यांना ती कन्सेप्ट समजली की समजली नाही याचा तो विचार करत नाही. म्हणजे सगळ्या वर्गाला मी व्याख्यान दिलं, सगळ्या वर्गांना मी ती संकल्पना समजावून सांगितली, या स्वरूपाचा जो काय विचार असतो तो विचार म्हणजेच अनिरीक्षणाचा विचार असतो. म्हणजे त्या घटनेतील काही घटक हे सुटून जातात
आणि काही घटकांचा ज्यावेळेस विचार होतो त्यावेळेस ते अनिरीक्षण असतं. पहा, हे तुमचं आता स्वप्न पडणारं वय आहे. आणि प्रत्येक माणसाला, अगदी लहान मुलापासून वृद्धापकाळापर्यंत जी जी माणसं असतात त्या सर्वच माणसांना स्वप्न पडतात. परंतु आपल्याकडं एक विचार असा दृढ झालेला आहे की स्वप्न कधी पडलेले आहेत याला माणूस महत्त्व देतो. दिवसा स्वप्न पडतात, जागेपणे आपण विचार करतो, कल्पना करतो, ती स्वप्न चांगली असतात, कारण त्या ठिकाणी प्रयत्नवत असतो. पण दिवसा माणूस झोपल्यानंतर जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांना महत्त्व नसतं. रात्री आपण झोपी गेल्यानंतर कोणत्या वेळेला स्वप्न पडलेले ती वेळ माणूस विचारतो. सकाळी उठल्यानंतर आपण स्वप्न सांगतो. कधी स्वप्न पडलं होतं? तर पहाटे स्वप्न पडलं होतं. आणि म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, पहा, की पहाटे पडणारी स्वप्न ही खरी ठरतात. मित्रहो, पहाटे सर्वांना स्वप्न पडतात, परंतु पहाटे ज्या ज्या माणसांना स्वप्न पडलेले ती सर्वच्या सर्व स्वप्न खरी ठरतात का, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जी स्वप्न पडलेली असतात त्यापैकी एखादं दुसरं स्वप्न त्याच्या जीवनामध्ये वास्तवात खरं ठरतं. म्हणून असं म्हटलं जातं की पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात. पण बाकीच्या स्वप्नांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. मित्रहो, मनामध्ये ध्यास असतो, मनामध्ये कल्पना असते, आणि पुन्हा 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 तोच विचार आपल्या स्मृतीमध्ये घर करून राहतो. आणि मग पहाटे अशा प्रकारचं स्वप्न पडतं की मी ते आता घर बांधायचं आहे, मला घर बांधायचं आहे, मला गाडी घ्यायची, किंवा माझा मुलगा नोकरीला लागला पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे. एक सारखा विचार व्यक्तीच्या मनामध्ये असतो. आणि मग पहाटे असं स्वप्न पडतं की आपण मुलीचं लग्न लावतो आहे. पहाटे असं स्वप्न पडतं की मी नवी गाडी घेतलेली आहे आणि मस्तपैकी त्या गाडीमध्ये ड्रायव्हिंग करतो आहे, आनंद मी त्या गाडीचा घेतो आहे. पहाटे मला स्वप्न पडतं की मला चांगली नोकरी मिळालेली आहे. आणि आपण उठून पाहतो तर आपण अंतर्नातच असतो. आणि वास्तवामध्ये मग नोकरी मिळते, वास्तवामध्ये मुलीचं लग्न होतं, वास्तवामध्ये आपण नव्या घरामध्ये राहायला जातो, कारण ती प्रोसेस आपली चालू असते. पण सगळीच स्वप्न पहाटेची खरी ठरतात का, तर याला उत्तर नाही. त्याच्याकडं आपण दुर्लक्ष करतो. असंही म्हटलं जातं, पहा, की आकाशातील तारा तुटल्यानंतर तो तारा जर आपण पाहिला आणि मनातील जर विचार आपण पाहत असताना तिथं व्यक्त जर केले तर ती घटना आपल्या मनातील जो काही विचार आहे तो खरा ठरतो. किती वेळा तारे तुटताना आपण पाहतो, किती वेळा आपल्या मनामध्ये विचार असतो आणि किती वेळा तो खरा ठरतो, याचं गणित करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला तारा तुटणार आहे म्हणून जर आपण आकाशाकडे लक्ष देऊन जर बसलो तर तारा तुटणार नाही. कधीतरीच आपल्याला ते चित्र दिसतं, पण ते चित्र ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार कोणता असतो हेही याला महत्त्व आहे. पण अनेक चित्रपटांमध्ये असं दाखवलेलं असतं की हिरो आणि हिरोईन गच्चीवरती उभे असतात. हिरोला तो तारा तुटत असताना दिसतो, हिरोईनला तो दाखवतो, आणि मग पुढे प्रेमाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे हे सिद्ध केलं जातं. डायरेक्टरच्या हातामध्ये ते असतं, पण ते काही खरं नसतं. धूमकेतू ज्यावेळेस पाहायला मिळतो आपणाला त्यावेळेस असंही म्हटलं जातं एखादी थोर व्यक्ती मरते, महत्त्वाची व्यक्ती जी कोणी असते ती मरते. एखाद्या दुसऱ्या वेळेस धूमकेतूचा आणि त्या घटनेचा योगायोगानं संबंध लावला असेल आणि म्हणून तिथून पुढं त्याच पद्धतीनं जे काही विधान केलं जातं ते विधान म्हणजे ते निरीक्षणातील एक प्रकारचा दोष असतो. आणि दुसरी एक गोष्ट आपल्याकडं अशी असते, पहा, की कोणीतरी दारावरती येतो, पहा, भविष्य सांगत असतो. भविष्य सांगण्याचे एक आखाडे असतात. भूतकाळामध्ये त्याचं जीवन काय, आपलं जीवन काय, सर्वांचंच जीवन हे एकसारखंच असतं. प्रत्येक माणसाला तहान लागते, भूक लागते. प्रत्येक माणूस घराबाहेर जातो. प्रत्येक माणूस प्रवास करत असताना एखादा दुसऱ्या वेळेस अपघातातून बचावलेला असतो.
प्रत्येक माणूस दरवर्षी कोणत्या तरी आजारामध्येच असतो. त्यावेळेस ते असं विधान करतात की तुम्ही पाठीमागं मरता मरता वाचलेला आहात. तुमचा अपघात होता होता वाचलेला आहात. असं ज्यावेळेस तो भविष्यकार भविष्य सांगायला जातो, त्यावेळेस मग आपण भूतकाळात जातो आणि भविष्यकाळाविषयी ज्यावेळेस भविष्य सांगितलं जातं त्यावेळेस अनेक पर्याय आपल्या संदर्भात सांगितले जातात आणि त्याच्यातील एक पर्याय जर खरा ठरला त्याला आपली प्रयत्नांची जोड असते. खरा ठरला तर मग लगेच आपण त्या भविष्यकाळाचं नाव घेतो की अमका अमका XY भविष्यकाळ हा भविष्य खरं सांगतो. एखादी स्त्री गरोदर असताना एखाद्या भविष्यकारानं जर सांगितलं की ताई तुला मुलगा होईल, अक्का तुला मुलगा होईल, आणि मुलगाच ज्यावेळेस होतो त्यावेळेस अमक्या अमक्यानं सांगितलं होतं की मुलगा होईल, त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो. हा योगायोगाचा भाग आहे. दोनच ऑप्शन्स असतात, एक तर मुलगा किंवा एक मुलगी. ज्यांना हे सांगितलेलं असतं तुला मुलगा होईल, एखाद्या दुसऱ्या बाईला त्या स्त्रीला मुलगा झालेला असतो. 8 ते 10 स्त्रियांना मुलगी झालेली असते, परंतु ज्या दोघींना मुलगा झालेला असतो किंवा त्यानं ज्याला सांगितलेलं असतं त्यांचा मात्र प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि म्हणून त्या भविष्यकाराचं नाव होतं आणि मग बोवाबाजी वाढते. त्या भविष्यकाराला चांगले दिवस येतात आणि मग स्वतःचं भविष्य ज्याला समजत नाही असं दुसऱ्याचं भविष्य सांगत असतात. आणि मग या सृष्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवाचं का ते भविष्य सांगत नाहीत? स्वतःला दुसऱ्या वेळेस आत्ता जेवण मिळालेलं आहे, दुसऱ्या वेळेस जेवण मिळेल की नाही हे सांगता येत नाही. अशी माणसं ज्यावेळेस दुसऱ्याचं भविष्य सांगतात त्यावेळेस कितपत आपण विश्वास ठेवायचा? आणि म्हणून भविष्यकारानं सांगितलेलं भविष्य हे खरं असतं असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ते म्हणणंसुद्धा हा एक अनिरीक्षणाचा दोष असतो. आणि म्हणून इथं जे काही तर्कदोष घडतात, ज्या फॅलसीज घडतात त्या परिस्थितीच्या संदर्भातही घडतात आणि घटनांच्या संदर्भातही घडतात. आता परिस्थितीच्या संदर्भामध्ये ज्या फॅलसीज घडतात ती जातीयता नष्ट झाली, जातीयता नष्ट झाली असं म्हटलं जातं, परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस जातीयता खरंच नष्ट झाली का हेही पाहणं उचित आहे. जातीयता कशानं नष्ट झाली? तर अलीकडं म्हटलं जातं की औद्योगिकरण वाढलेलं आहे, उद्योग व्यवसाय वगैरे वाढलेला आहे, माणसं शिक्षित झालेली आहेत आणि याच्यामुळं मग जातीयता संपुष्टात आलेली आहे. पण मित्रहो, या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलं जातं की जसं औद्योगिकीकरण किंवा व्यवसायामुळे जातीयता नष्ट झाली असं म्हटलं जातं, त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत या प्रयत्नांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि असं दुर्लक्ष करणं म्हणजेच त्या ठिकाणचं अनिरीक्षण असणं हा एक अनिरीक्षणाचा दोष आहे. अलीकडे घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. का वाढलेलं आहे? तर स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य किंवा अधिक स्वातंत्र्य घरामध्ये दिल्यामुळं घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस हेही म्हणणं हे अनिरीक्षणाच्या दोषामध्ये येतं. कारण घटस्फोटाचं प्रमाण का वाढलेलं आहे या गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्या स्त्रीला असणारं जे काय स्वातंत्र्य आहे, त्या स्त्रीला असणारी जी काही नोकरी आहे, त्या स्त्रीची जी काही शारीरिक आणि मानसिक पिळवणूक होते आहे, त्या स्त्रीला जे काही घरातून शारीरिक आणि मानसिक स्वरूपामध्ये सासू सासरे नणंद भावजे इतर जे काही घटक असतात त्या घटकांच्याकडून तिचं दमन केलं जातं, त्याच्यातूनही घटस्फोट होत असतात. आणि या गोष्टींच्याकडं ज्यावेळेस दुर्लक्ष केलं जातं त्यावेळेस ते अनिरीक्षण असतं. आणि म्हणून अनिरीक्षणाची ही जी उदाहरणं आपण या ठिकाणी चर्चेला घेतली त्या सर्व उदाहरणातून एक घटनाविषयीचं आणि एक परिस्थितीविषयीचं या दोन स्वरूपामध्ये दोष अनिरीक्षणाचा निर्माण होतो. एवढंच आपण लक्षात ठेवायचं की काही गोष्टींच्याकडं आपण लक्ष देतो आणि काही गोष्टींच्याकडं मुद्दामहून दुर्लक्ष ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या ठिकाणी अनिरीक्षणाचा दोष घडतो. म्हणजे ते एक प्रकारचं अपूर्ण निरीक्षणाचं असतं
आणि हे अपूर्ण निरीक्षण म्हणजेच अनिरीक्षण होय. अनिरीक्षणाचा हा पहिला दोष आपण पाहिला. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्निरीक्षण म्हणजे काय त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणं आपण पाहूयात आणि या ऑब्झर्वेशन्स फॅलसिस ऑफ ऑब्झर्वेशन ही जी संकल्पना आहे ती आपण पूर्ण करूयात. आज इथंच थांबूयात. धन्यवाद.